माझा एक मित्र आहे, चांगल्या कंपनीत जॉब करतो. महिन्याला 50,000-1,000 रुपये पगार आहे. महिन्याच्या 1 तारखेला त्याच्या अकाउंटला पगार जमा झालेला असतो. पण तरी सुद्धा महिना अखेर आली की हा इतरांकडे उधार मागतो. मग आलेला पगार पुन्हा उधारी भागवण्यात संपतो. मग पुन्हा उधारी. असं हे चक्र कित्येक महिने चालू आहे. तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडतं का? तुम्हाला सुद्धा अशा आर्थिक अडचणी येतात का? जर येत असतील तर हा आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग नक्की समजून घ्या. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. मुळात आर्थिक अडचण काय येते हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला आलेला पैसा योग्य प्रकारे न वापरता येणं किंवा विनाकारण खर्च करणं आणि आर्थिक नियोजनाचा अभाव, ह्या ज्या सवयी आहेत ह्याच्यामुळं आर्थिक अडचणी तयार होत असतात. जर आपण आलेला पैसा योग्य प्रकारे वापरत असू, योग्य ठिकाणी गुंतवत असू, तर आपल्याला सहसा आर्थिक अडचणी येत नाहीत. मग आर्थिक अडचणीतून बाहेर कसं पडायचं, त्याच्यावर कसं आपण मात करू शकतो, तर याच्यासाठी आपण 2 चांगल्या सवयी लावून घेऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जो पगार मिळतो किंवा आपलं जे महिन्याचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये ठराविक रक्कम ही खर्चासाठी वापरायची आणि ठराविक रक्कम ही बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी वापरायची. आपण उदाहरण घेऊया. माझ्या मित्राचं उदाहरण घेऊ की ज्याला 50,000 रुपये पगार आहे, पण महिना अखेरीस त्याच्याकडे काही शिल्लक राहत नाही. ह्याचं कारण म्हणजे शून्य बचत आणि विनाकारण केलेला खर्च. तर हेच आपल्याला टाळायचं आहे. तर आपण 50,000 रुपये तुमचा इन्कम आहे असं आपण कन्सिडर करूया आणि त्याच्यानुसार आपण याच्यावर कशी मात करू शकतो, आर्थिक अडचणीवर कशी मात करू शकतो हे बघूया. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 60% मध्ये तुमचा सगळा खर्च भागवायचा आहे. म्हणजे तुमचा पगार जर 50,000 रुपये आहे तर त्याचे 60% म्हणजे 30,000 रुपये मध्ये तुम्हाला पूर्ण महिन्याचा खर्च त्याच्यात भागवायचा आहे. मग त्याच्यामध्ये घर भाडं असेल, लाईट बिल असेल, रिचार्ज असतील, पेट्रोल असेल, औषधं असतील, गॅस किंवा बाकीचे सगळे खर्च हे तुम्हाला 30,000 रुपये मध्येच भागवायचे आहेत. म्हणजे 60% मध्येच भागवायचे आहेत. आपल्याला पगारच तेवढा आहे असं समजायचं आणि त्याच्यामध्येच हे सगळं गणित बसवायचं. विनाकारण अनावश्यक खर्च टाळायचा. गरज नसताना महागड्या वस्तू घ्यायच्या नाहीत. हे जे काटकसरीनं पैसे वापरायची जी सवय आहे ह्याच्यामुळं विनाकारण तुमचे पैसे खर्च होणार नाहीत आणि त्याच्यामुळं काय होईल, आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी फार मोठी मदत होईल. दुसरी गोष्ट जी तुम्हाला करायची ती म्हणजे 40% रक्कम, म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या 40% रक्कम ही बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी वापरायची आहे. ह्या 40%चे पण 4 भाग करायचे. पहिला भाग इमर्जन्सी फंड, दुसरा इन्व्हेस्टमेंट, तिसरा रिटायरमेंट फंड आणि चौथा हेल्थ केअर फंड. तर माझ्या मित्राच्या उदाहरणानुसार 40% म्हणल्यावर 20,000 रुपये होतात. 20,000 रुपयाची दर महिन्याला बचत आणि गुंतवणूक त्यानं केली पाहिजे. आता ह्याचे 4 भाग आपण कसे करू शकतो, तर पहिलं म्हणजे इमर्जन्सी फंड. दर महिन्याला आपण जे काही 40% आपल्या पगारातून किंवा आपल्या उत्पन्नातून बाजूला काढून ठेवणार आहे त्यातली एक छोटी अमाऊंट किंवा एक ठराविक रक्कम दर महिन्याला इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला काढून ठेवायची. जशी लहानपणी आपली एक पिग्गी बँक असायची त्याच्यात आपण पैसे साठवायचो, अगदी तसं दर महिन्याला ठराविक रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला काढून ठेवायचीच. मग तुम्ही बँकेत अकाउंट काढू शकता किंवा RD सुरू करू शकता. ह्या माध्यमातून तुम्ही इमर्जन्सी फंड म्हणून असे पैसे थोडे 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 साठवू शकता. हे पैसे तुम्हाला अडीअडचणीच्या काळात, अगदीच जेव्हा उत्पन्नाचा कोणताच मार्ग अवेलेबल नाहीये, कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा जर आली, जेव्हा आपल्याला घरात बसून राहावं लागते, काही काम करता येत नाही, अशा वेळी हे इमर्जन्सी फंड तुम्हाला वापरता येईल. भविष्यातील अडीअडचणीच्या काळात त्याची सोय म्हणून आत्ताच आपण इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. दुसरं आपण फंड करायचं आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की पैशानं पैसा वाढतो. अगदी खरं वाक्य आहे. पण तो पैसा
योग्य ठिकाणी गुंतवला पाहिजे. तो पैसा गुंतवला तर तो आपल्याला अधिकचा पैसा मिळवून द्यायला मदत करतो. तुम्ही सुद्धा दर महिन्याला ठराविक रक्कम ही गुंतवणूक केली पाहिजे. मग ती तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करू शकता, बँकेत FD करू शकता, RD किंवा SIPच्या माध्यमातून तुम्ही ठराविक रक्कम दर महिन्याला बचत करू शकता. सोने, चांदी किंवा अगदी रिअल इस्टेटमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता. पण गुंतवणूक केली पाहिजे. महिन्याला ठराविक रक्कम ही गुंतवणूक केलीच पाहिजे. पण एक काळजी घ्यायची इथं तुम्हाला. काही लोक आमिष दाखवतात की कमी काळात तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळवून देऊ. अशांपासून सावध राहायचंय. कमी काळात काही मिळत नसतं. लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करावी लागते, तर ती चांगली फायदेशीर ठरते. तिसरा फंड आपल्याला तयार करायचा आहे तो म्हणजे रिटायरमेंट फंड. एक दिवस आपण म्हातारं होणार आहे. आज आपण ज्या ऊर्जेनं काम करतोय ती ऊर्जा भविष्यात म्हातारं झाल्यावर नसणार आहे. मग हातपाय चालायचं बंद झाले, मग पैसे कसे कमवणार? ह्याची सोय म्हणून आपल्याला रिटायरमेंट फंड तयार करायचा आहे. आपल्या महिन्याच्या उत्पन्नातून ठराविक रक्कम जी आपण 40% बाजूला काढणार आहे त्यातून सुद्धा ठराविक रक्कम रिटायरमेंट फंड म्हणून बाजूला काढायची. ती विशिष्ट ठिकाणी गुंतवा. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवू शकता लॉंग टर्मसाठी. अशी दर महिन्याला तुम्ही थोडी थोडी रक्कम बाजूला काढून ठेवली तर जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल किंवा म्हातारे व्हाल, अगदी 50 नंतर सुद्धा हे साठवलेले गुंतवलेले पैसे तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न देतील. अगदी तुमचा महिन्याचा पगार त्यातून निघेल. म्हणजे थोडक्यात आपल्या पेन्शनची सोय हे साठवलेले आणि गुंतवलेले पैसे म्हणजेच आपला रिटायरमेंट फंड करेल. चौथा फंड आपल्याला करायचा आहे तो म्हणजे हेल्थ केअर फंड. आपण कधी आजारी पडू आणि दवाखान्याला किती खर्च येईल हे कोणी सांगू शकत नाही. उद्या कदाचित अपघात झाला, एखादं ऑपरेशन करायचं म्हणलं तर लाखभर बिल होतं. अगदी डेंग्यू किंवा व्हायरल इन्फेक्शन जरी झालं तरी 30-40 हजार रुपये आरामात दवाखान्याचं बिल होतं. मग हे अचानक आलेला खर्च कसा भागवणार? याचं सोपं उत्तर आहे हेल्थ केअर फंड. आपल्या महिन्याच्या उत्पन्नातून थोडी अमाऊंट, थोडी रक्कम आपल्याला हेल्थ केअर फंड म्हणून बाजूला काढून ठेवायची. हे थोडे थोडे साठलेले पैसे एकत्र करून तुम्ही याच्यातून एका चांगल्या कंपनीकडून हेल्थ इन्शुरन्स काढून घेऊ शकता. याच्यामुळं काय होईल, अचानक जो काही हॉस्पिटलचा खर्च येणार आहे तो इन्शुरन्समधून कव्हर होईल आणि त्या खर्चाचा भार तुमच्या महिन्याच्या बजेटवर पडणार नाही. ह्याच्यासाठी हेल्थ केअर फंड गरजेचं आहे. आता हे मी 50,000 रुपये तुमचा इन्कम आहे महिन्याचा या हिशोबानं सांगितलं. एखाद्याचा याच्यापेक्षा जास्त असू शकेल आणि याच्यापेक्षा कमी सुद्धा असू शकेल. पण साधारण 50,000च्या आसपास जर तुमचा इन्कम असेल तर हे 60% मध्ये तुमचा खर्च भागवायचा आणि 40%ची बचत आणि गुंतवणूक करायची. हे जे सूत्र आहे हे तुम्ही नक्की वापरू शकता. याचा तुम्हाला फायदा होईल. अगदी 40% पेक्षा जास्त सुद्धा तुम्हाला बचत करता येत असेल तरी आवर्जून करा, गुंतवणूक करा. पण जर 50,000 पेक्षा कमी उत्पन्न असेल तर मात्र हे 60-40चं गणित थोडं तुम्हाला कठीण जाईल किंवा असं जुळवणं तुम्हाला अवघड जाईल. पण तुमच्या हिशोबानं तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यानुसार बचत करायची, गुंतवणूक करायची सवय हळूहळू लावून घ्या. अगदी तुम्ही महिन्याला 10,000 जरी कमवत असाल तर त्यातले 1,500 रुपये तुम्ही बचत करू शकता, गुंतवू शकता. मग याच्यावर तुम्हाला काय करायचंय तर आपला महिन्याचा इन्कम दर महिन्याला थोडा थोडा कसा वाढेल. आज 10,000 आहे, उद्या 10चे 10.5 कसे होतील, त्याच्या पुढच्या महिन्यात 10.5चे 11 कसे होतील याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. त्याच्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करून पावलं टाकायचे. तर तुमचा इन्कम कसा वाढेल याच्यावर लक्ष द्या. हळूहळू इन्कम वाढला की त्याच्यानुसार बचत आणि गुंतवणूक हळूहळू वाढवत चला. मग हे तुमच्या फायदेशीर राहील. भविष्यात जाऊन येणाऱ्या काही आर्थिक अडचणी आहेत त्याच्यावरचं सोल्युशन म्हणून आजपासून तुम्हाला ही पावलं उचलली पाहिजेत. एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की या आर्थिक अडचणी ज्या असतात त्या एका दिवसात तयार होत नाहीत.
आपल्या ज्या चुकीच्या सवयी आहेत, विनाकारण कुठेही पैसे खर्च करणं किंवा पैशाचं व्यवस्थित नियोजन न करणं, ह्या ज्या आपल्या चुकीच्या सवयी आहेत, याच्यामुळं ह्या हळूहळू तयार होत असतात. याच्यावर जर मात करायची असेल तर आपल्याला सोल्युशनसुद्धा तसंच घेतलं पाहिजे. हळूहळू आपल्या सवयी बदला, त्या चांगल्या आर्थिक सवयी लावून घ्या, हळूहळू याच्यावर मात करा आणि एक दिवस तुमचं आर्थिक अडचणी नक्की दूर होतील. हा आर्थिक अडचणींवर मात करण्याचा सोपा मार्ग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.